वर्षी निधन झालं आणि अंत्यसंस्कारासाठी आता पार्थिव जे आहे ते नेलं जात आहे। वयाच्या 42व्या वर्षी शेफालीने अखेरचा श्वास घेतला। काही कॉस्मेटिक ट्रीटमेंट सुरू असल्याचं सुद्धा सध्या चर्चा होते। काही औषधं सुरू होती आणि त्यानंतर आज 42व्या वर्षी शेवटचा श्वास घेतलेला आहे। सुष्मिता बदाणे आमच्या प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। सुष्मिता, खरं तर काल रात्री शेफालीला हार्ट अटॅक आल्याचं आपण पाहिलं होतं। तिच्या कुटुंबियांनी तिला नजीकच्या रुग्णालयामध्ये नेलं, त्यानंतर तिला कुपर रुग्णालयामध्ये आणण्यात आलं आणि ज्या पद्धतीची ही घटना आहे त्यानंतर सिनेसुडी मित्र परिवार आहेत, परिवारजन आहे, हे आता एकत्र कुपर हॉस्पिटलमध्ये आलेले आपल्याला महत्त्वाच्या ठिकाणी पाहायला मिळतात। या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांकडनं चौकशी सुरू आहे। तिच्या पतीची सुद्धा चौकशी केली जात आहे। नेमका हा प्रकार कशा पद्धतीने घडला हेही पाहिलं जात आहे। दरम्यानच्या काळात आणखीन एकही चर्चा समोर येत आहे। या चर्चेमध्ये जर आपण बघितलं तर शेफालीला काही कॉस्मेटिक ट्रीटमेंटचा साईड इफेक्ट झाला आणि त्यामुळे ही अशा पद्धतीचा हार्ट अटॅक आला का, अशी ही एक चर्चा आपल्याला पाहायला मिळते आहे। आता आपण बघतोय की कुपर रुग्णालयातनं शेफालीची बॉडी ही आता तिच्या परिवाराच्या हाती देण्यात आलेली आहे। पोस्टमॉर्टम रिपोर्ट हा काही वेळात येण्याची प्रतीक्षा आहे। पोस्टमॉर्टम पूर्ण झाल्यानंतर, ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बॉडी ही कुटुंबियांकडे देण्यात येते आणि तीच आता कुपर रुग्णालयाच्या प्रशासनाकडनं, कर्मचाऱ्यांकडनं ती प्रक्रिया पार पाडली जाते। त्यानंतर तिच्या मृतदेहावरती अंत्यसंस्कार हे करण्यात येतील। निश्चित अंत्यसंस्कार कधी होतील या संदर्भात काही माहिती आहे? तर वयाच्या 42व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतलाय। काटा लगा या गाण्यामुळे रातोरात प्रसिद्धी झोतात आलेली शेफाली खरं तर अनेक मोठा चाहता वर्ग तिचा होता। काही कॉस्मेटिक ट्रीटमेंट सुरू होती आणि काही औषधांचा साईड इफेक्ट आल्याचं सध्या बोललं जात आहे। आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर लोणार तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे। लोणार तालुक्यातील महार चिकना या फाट्याजवळ एक 26 वर्षीय तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेला। गेल्या 2 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाने उघडीप दिली आहे। काही ठिकाणी हलक्या सरी कोसळत आहेत। तर आतापर्यंत झालेल्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये धरण जवळपास 43.27% भरले आहे। रायगड जिल्ह्यातून भोर पुणे मार्ग पंढरपूरकडे जाण्यासाठी अत्यंत जवळचा असणारा वरंद घाटातील मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। या मार्गावर पावसाळ्यात दरड कोसळणे, रस्ता खचणे अशा घटना घडत असतात। गोंदियात राष्ट्रवादीचे नेते जगदीश बावनथळेंनी वाढदिवसानिमित्ताने शालेय साहित्याचं वाटप केलं। यावेळेला 500 वृक्षांची लागवड सुद्धा केली। चिपळूण नगरात नव्याने दाखल झालेल्या 5 एसटी बसेसचं लोकार्पण गुहागर मतदारसंघामध्ये आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते पार पडलं। यावेळेला भास्कर जाधवांनी एसटी चालवल्याचं पाहायला मिळालं। अंबोली काळेसाद इकडे रुमाल पकडण्याच्या नादात खोल दरीत कोसळलेला पर्यटकाचा मृतदेह 20 तासानंतर सापडला। यावेळेला मृतदेह खोल दरीतून बाहेर काढताना नातेवाईकांनी आक्रोश केला। संभाजी ब्रिगेडकडून पुणे स्टेशनचं प्रतिकात्मक नामांतराचं आंदोलन करण्यात आलं। पुणे स्टेशनचं राजमाता जिजाऊ पुणे स्टेशन असं नामकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे। कराड तालुक्यातील येडगाव इथल्या अनेक शेतकरी मजूर बेरोजगार असलेल्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घर मिळालंय। राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेत प्रथम क्रमांकासह सर्वोत्कृष्ट पुरस्कार येडगाव ग्रामपंचायतीला मिळाला आहे। राज्यात त्रिभाषा धोरणावरून राजकारण रंगलेलं असताना भाषा ही विषय म्हणून नाही तर भाषा म्हणून शिकवावी असं मत दत्तात्रय वारे गुरुजींनी व्यक्त केलंय। जालेंदर नगर जिल्हा परिषद शाळेत मराठी सोबत प्रादेशिक भाषा, इतर देशातील भाषांचं शिक्षण दिलं जातं। बीडमधील कोचिंग क्लासेसमध्ये शिकवणी घेणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळाप्रकरणी सर्वच पक्ष संघटना आणि पालक आक्रमक झालेत। या घटनेच्या निषेधार्थ आज शैक्षणिक बंदची हाक देण्यात आली। वर्ध्याच्या देवळीत बेमुदत अन्नत्याग उपोषणाला सुरुवात करण्यात आली। नाल्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मागणी करण्यात आली। तर उपोषणकर्त्यांच्या पाठिंब्यासाठी आज देवळी शहर बंद पुकारण्यात आलं आहे। करमाळा तालुक्यातील पाथुर्डी इकडे
चांदखण बाबा महाराज यात्रेला सुरुवात झाली. यावेळेला चांदखण बाबा महाराज यांच्या पालखीची गावातून पारंपरिक लेझिम खेळत हलगी वाजवत मिरवणूक काढण्यात आली. चांदवडच्या बहादुरी भागात असलेल्या डोंगर परिसरात बिबट्याचं दर्शन झालंय. गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याने या ठिकाणी धुमाकूळ घातलेला होता. राज्य कला संचालनालयाला नवीन कला संचालक मिळालेले आहेत. यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील गणेशपूर या ठिकाणचे डॉक्टर किशोर इंगळे यांच्या गळ्यात संचालक पदाची माळ पडली. अहिल्यानगरमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा येत्या 15 दिवसांमध्ये खुला करण्याची मागणी करत भीमसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला. मागणी मान्य न झाल्यास पुतळ्याचं अनावरण करण्याचा इशारा देण्यात आला. साताराच्या कोरेगाव बस डेपोला 5 नवीन बसेस मिळाल्यात. आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते या बसेसचं लोकार्पण करण्यात आलंय. शैक्षणिक धोरण आम्ही तयार केलं नाही तर राष्ट्रीय धोरण हे केंद्रानं लादलंय. GR आम्ही नाही तर फडणवीसांनी काढला. मुख्यमंत्र्यांच्या आरोपांना संजय राऊत यांचं उत्तर. त्रिभाषा धोरणाविरोधात मुंबईत होणाऱ्या मोर्चाला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा पाठिंबा. खासदार सुप्रिया सुळेंची माहिती तर पूर्ण ताकदीने पक्ष मोर्चात सहभागी होणार असल्याचे केलं स्पष्ट. हिंदी सक्ती नाहीच. ठाकरे बंधूंकडून काढण्यात येणारा मोर्चा अनाकलनीय. त्रिभाषा धोरणाविरोधातील मोर्चावर शेलारांची टीका. 5 जुलैच्या मोर्चाची मनसेकडून जय्यत तयारी. संदीप देशपांडेंकडून पत्रक वाटप. रेल्वे स्टेशन आणि लोकलमध्ये जाऊन मुंबईकरांना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन. भोंग्याच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेना उभाटा आमने सामने. बायखळ्यामध्ये भाजपाची बॅनरबाजी करत हिंदू बांधवांना विचारला सवाल. पुणे रेल्वे स्टेशन नामांतराच्या वादात संभाजी ब्रिगेडची उडी. राजमाता जिजाऊ पुणे स्टेशन असं प्रतिकात्मक नामकरण करत आंदोलन. मळेगाव साखर कारखान्याची निवडणूक जिंकल्यानंतर अजित पवारांच्या उपस्थितीत मेळावा. दादांचं चेअरमन या फलकाने लक्ष वेधलं. अजितदादा काय बोलणार याकडे लक्ष. मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीत उद्या मराठा समाजाची बैठक. तर मागण्या पूर्ण होईपर्यंत मुंबई सोडणार नसल्याचा जरांगेंचा इशारा. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या पत्राची प्राडा कंपनीनं घेतली दखल. कोल्हापूरच्या चप्पल विक्रेत्यांशी संवाद साधण्याची प्राडाने दर्शवली तयारी. इंदापूरच्या बेलवाडीत संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण संपन्न. मानाच्या अश्वांसह हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत रिंगण सोहळा. अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या मृत्यू प्रकरणी धक्कादायक माहिती. तरुण दिसण्यासाठी शेफाली घेत होती औषधं. व्हिटॅमिन C आणि ग्लुटाथिओन डोस घेत असल्याचं समोर. आणि पनवेलमध्ये बाल सुधारगृहाच्या फुटपाथवर सापडलं नवजात अर्भक. बाळाला सांभाळू शकत नसल्याचा खळबळजनक दावा. बाळाजवळ ठेवलेल्या चिठ्ठीत उल्लेख. धक्कादायक घटनेमुळे खळबळ.